पुणे जिल्ह्यातल्या रांजणगाव MIDC मधल्या गोडाऊनमधून 68 लाख रुपये किमतीचा चोरीस गेलेला माल रांजणगाव पोलिसांनी 72 तासात केला जप्त. गुन्ह्यासाठी वापरलेलं वाहनही केलं हस्तगत. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरण परिसरात ऊसाच्या शेतात आढळली जिवंत मगर. गावकरी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षितरित्या पकडून केलं वनविभागाच्या हवाली. कोल्हापूरच्या हॉकी मैदानाला फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकीतर्फे आंतरराष्ट्रीय हॉकी सामने खेळण्यास मिळाली नुकतीच मान्यता. जालन्यात फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक. आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील बांधकाम कंत्राटदाराचं अपहरण करून 18 लाख लुटले. पोलिसांनी 3 आरोपींना केली अटक. आणि संगमनेर शहरातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 4 आरोपींकडून 11 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 16 जनावरांची केली सुटका. 2025